हॅलो, मी पूनम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मी 30 डेज वर्कआउट चॅलेंज घेतलं आहे. चला तर म्हणलं आपण डेली ब्लॉग टाकायला सुरुवात पण करूया. वर्कआउट केला, त्यानंतर 5 मिनटं मेडिटेशन केलं, त्यानंतर लगेच आपलं कामाला लागले. यांना ऑफिसला जायचं होतं, त्यांचा टिफिन बनवायचा होता. पीठ मळून घेतलं आणि ते साईडला ठेवून दिलं आणि लगेच इकडे त्यांचा ड्रेस प्रेस करायला घेतला. प्रेस करायचे राहिले होते, त्यामुळे छान असं कडक प्रेस करून झाली त्यांची. त्यानंतर लगेच भाजीची तयारी करायला घेतली. वालीची शेंगाची भाजी तयार करणार होते. पटकन लागणारं आपलं साहित्य पटपट काढून घेतलं आणि मी लसूण एकदा सोलून ठेवते थोडं, म्हणजे सकाळी माझी त्यामुळे गडबड नाही होणार. आणि लगेच कांदा टमाटर वगैरे कापून सर्व व्यवस्थित घेतला आणि तो वालीच्या शेंगामध्ये एकदम सिंपल अशी भाजी करते मी. तेलामध्ये मी इथे जिरे मोहरी लसूण ठेचलेला आणि टमाटर टाकून आणि तो आपले डेलीचे सुके मसाले टाकून फ्राय करून घेतलं आहे आणि लगेच भाजी टाकून त्याला मी वाफायला ठेवलेली आहे. तेलामध्येच मी वाफून घेते आणि नंतर वाटलं तर मी थोडंसं पाणी टाकून तिला वाफायला ठेवते. इथे मस्त अशी छान अशी फ्रेश आज कोथिंबीर भेटली होती आणि लगेच स्प्राऊट घेतले. त्यांचं सॅलड पण बनवून तयार झालं आणि मी रात्रीच दही लावलं होतं घरती आणि त्यांना छान असं टिफिनला ताक बनवून दिलं. त्यामध्ये जिरे पावडर चाट मसाला थोडंसं काळं मीठ टाकून छान फेटून घेतलं आणि त्यामध्ये पाणी आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून ताक त्यांचं तयार झालं. ताक इकडे झालं तोपर्यंत इकडे भाजी पण माझी शिजवून झाली होती. लगेच चपाती करायला घेतल्या. छान अशा फुलक्या तयार बनवते मी त्यांना टिफिनसाठी. छान त्यांचं फुलक्या बनवून घेतल्या. त्याला तूप लावून डब्बा पॅक केला. तूप लावल्यावर कसं पोळ्यांना दुपारपर्यंत छान अशा मऊ राहतात आणि छान पॅक झाल्यानंतर त्यांना स्प्राऊट आणि भाजी आणि ताक असा हा यांचा आजचा लंच बॉक्स होता. आणि त्यानंतर त्यांना बाय करून ते ऑफिसला निघाले आणि रुद्राक्षी आणि मी आमच्या दोघींनी मस्ती केली. थोडा वेळ तिच्यासोबत खेळायचं. त्यानंतर तिला मी लगेच उठलं खात नाही काही, ती उठली होती. तिच्यासोबत खेळून झाल्यानंतर तिला तूप पोळी खायला घेतली आणि मी माझं सॅलड एन्जॉय केला. त्यानंतर आंघोळ वगैरे करून तिला आधी झोपू घातलं. आज होता त्या झोपून मी माझं आवरलं. दत्त जयंती होती म्हणून मी साडी घातली होती आज आणि लगेच पण घर आवरायला घेतलं कारण खूप उशीर झाला होता. पटकन आवरून घेतलं परत, कारण ती खूप पसारा करते. परत एकदा घर झाडून घेतलं, झाडून पुसून व्यवस्थित घेतलं पूजेच्या आधी आणि मग मी लगेच हे सर्व आवरून झाल्यानंतर पूजेला बसले. छान अशी पूजा केली. मस्त असं प्रसन्न वाटत होतं. मस्त अशी प्रसन्न पूजा केली. त्यानंतर थोड्या वेळाने बसले तू बाबा आणि पाहते काय ही मी इकडे जाऊन बसते कोणी होते, म्हणजे तिला खायला बनवत होते आणि ही इकडे सगळा फाईल बदला काढून सामान काढून ड्रॉप मध्ये जाऊन बसली. हे असा आमचा कारभार चालू असतो. त्यानंतर सायंकाळसाठी मी लगेच आज मी लसूणी पालक केली होती. एवढी छान झाली होती ना, याची रेसिपी मी अपलोड करेलच आणि हे तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान झाली आणि वरून जो तडका देतो ना आपण, त्यानंतर खूप छान टेस्ट लागते. त्यानंतर यांनी आल्यानंतर आम्ही सायंकाळी घराच्या शेजारी दत्त मंदिर आहे तिथं गेलेलो. तिथे महाप्रसाद होता, तिथं दत्तांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. तिथे खिचडी आणि शिरा केला होता. जेवण आमचं थोडंसं झाल्यामुळे आम्ही थोडासा प्रसाद घेऊन मला थोडीशी डीमार्टमध्ये शॉपिंग करायची होती. त्यासाठी डीमार्टमध्ये गेलो. डीमार्टमध्ये शॉपिंग केली. रुद्रा इथे मस्त असा ट्रॉलीमध्ये बसून तिची मस्ती चालू होती. भयानक मस्त असतात. तिच्या बाहेर आला होता, तिला काय वाटते काय माहीत, खूप मस्ती करते. आणि लगेच डीमार्टमधून तिला मी अशी पाटी घेतली होती. ती कसं तिला फार पाटी ती पेन घेते आणि भिंतीवर ओढत होती, त्याच्यामुळे म्हटलं पाटी घ्यावे.
म्हणजे ते खडून जरी ॲटलिस्ट म्हणजे कुठं ती ओढलं तरी काही जमलं वा नाही. वा वा आणि वा तुला वा, सांगते जमतंय ती की अशी आम्हाला. पुसत पण होती छानपैकी. आणि तिने असा हे पुस्तकांचा तिचा पसारा करून ठेवला होता, ते पटकन आवरून घेतलं. आणि माझे भांडे पण राहिले होते, ते लगेच आवरून घ्यायला सुरुवात केली. पटकन भांडे घासून घेतले. आणि त्यानंतर तोपर्यंत रुद्राक्ष आणि तिचे पप्पा इकडे झोपले पण होते. आणि माझं अजून आवरणंसुद्धा झालं नव्हतं. इकडे मी पटकन आवरून घेतलं, मस्त असं किचन क्लीन केलं. आणि असा गेला हा माझा दिवस. गुड नाईट, बाय.